पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू तुझ्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांचे केले या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मनोज मारुतल वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वाता जवानरित मुखम श्रीरामदूतम शरण प्रपदे शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती याच्या वाटा मज दावा या शुभटा प्राप्त प्रसंगी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन जड जीव प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग महान संत जग उद्धार ज्यांनी या जगाला परमार्थाची साधना सांगितली महान संत सम्राट ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य निर्माण झालं नव्हे नव्हे चराचरामध्ये भगवंताला पाहण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते महान संत सम्राट महान संत सम्राट ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी राजांचे परमार्थी गुरु महान संत सम्राट तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे संतांचं महत्व संतांचे विचार आणि ज्या वेळेस संतांचं सानिध्य जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर जीवनाचा कसा उद्धार होतोय याची साधना सांगणारा अभंग आहे विठाला 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार असा आहे या पाथर्डीमध्ये संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त साजरा होणारा हा भव्य दिव्य असणारा अखंड हरिनाम सोहळा आहे या सोहळ्याचं 20वं वर्ष 20वं सर्वांच्या कायेनं वाचेनं मनानं तनानं धनाने
सर्वस्वी अर्पण करून जीवनामध्ये काहीतरी भगवंताची सेवा घडावी म्हणून चालत आलेला, चालत राहणारा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सोहळा आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 20 सहस्रनाम सर्व अशा प्रकारचे असणारे कार्यक्रम आहेत. दुपारी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाता, भोजनाची वेळ आणि नंतर 2 ते 5 या वेळेमध्ये संगीत, श्रीराम कथा, ज्ञान यज्ञ सोहळा, गोड अशा प्रकारच्या कथेचं श्रवण आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ लागलेलं आहे. परम अशा प्रकारचं भाग्य आहे. सर्वांच्या सहकार्यानं साजरा होणारा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाची सेवा करण्याचा योग आणि आपल्यासारख्या महान संतांच्या दर्शनाचा लाभ जीवनामध्ये घडला परम अशा प्रकारचं भाग्य आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये भाग्याशिवाय काहीच मिळत नाही. जीवनामध्ये जर गोष्ट साध्य करायची असेल तर भाग्य असावं लागतंय. कारण भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन आपण सर्वजण भाग्यवान आहेत. भाग्यवान आहे. कारण का भाग्यवान आहे तो? भाग्यवंता घरी भजन पूजन ज्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आपल्याला देवाकडे जायची गरज नाही माईबापांनो. देव आपल्यासाठी येतो आपल्याकडे. हेच जीवनातलं खरं भाग्य आहे. म्हणून आपण पाथर्डकड मंडळी खरोखर भाग्यवान आहे. अखंड हरिनाम सप्ताचं 20वं वर्ष आहे आणि या 20व्या वर्षामध्ये आपण कायेनं वाचन मनानं तनानं धनानं सर्वस्वी अर्पण भगवंताची सेवा करू लागलेलो आहे. आणि महत्वाचं म्हणजे यंदा सप्त्यामध्ये आम्ही सगळी तरुण मंडळी पुढे केलेली आहे. तरुणाच्या हातामध्ये सप्ताह दिलेला आहे. तरुणाची कमिटी अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून केलेली आहे. त्याचं एकच कारण आहे की आज या कलियुगामध्ये तरुणाची गरज आहे. म्हणून सर्व तरुण मंडळींनी आपसापसामधले मतभेद बाजूला सारून या अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे. कारण सगळी मंडळी एकत्र आली. तरुण मंडळी रात्रंदिवस सेवा करतात. खरोखर आपण असणारं भाग्यवान आहे. आणि आपला अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आज पावसानं सुरुवात थोडीशी केलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात आनंद आहे. कारण आपल्या रामकथेमध्ये आज हनुमंत बाबाचं आगमन आहे आणि आपल्या गावावर खरोखर हनुमंत बाबाची कृपा आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपेनं
आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही, दुःख येणार नाही. विठाला 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 दररोज आपला कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम दररोज 2 ते 3 हजार लोक असणाऱ्या या महाराष्ट्रामधले आपला कार्यक्रम बघतात. गाव आपलं लहानच आहे, पण अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून कीर्ती खरोखर महान आहे, आपली लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला बाहेरगावून भरपूर अशा प्रकारची मंडळी प्रेमाची आलेली आहेत. आमचे जरीनचंद महाराज आलेले आहेत, पवार महाराज आलेले आहेत, पुन्हा सातरीची सगळी मंडळी कार्यक्रमाला आलेले, आतर्डी भजनी मंडळ आलेलं आहे. आणि ज्यांचा जागर आहे आज पत्रिकेवर नाव टाकलंय मुद्दाम माझ्या कीर्तना दिवशी गंभीरवाडीच्या भजनी मंडळाचं. बापूली सकाळीच फोन केलता, म्हणले बापू जरा असं तसंच आहे. मग काकांना म्हणलं जरा जागराचं असं तसं आहे, मग आपल्याला काहीतरी निवेदन करावं लागेल. पण पुन्हा बापूचा फोन आला, आम्ही वाहन घेऊन यायला लागलो. आल्याबद्दल सगळ्या भजनी मंडळाला, सगळ्या गायनाचार्यांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद. विठाला माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुखाची गरज आहे. प्रत्येकाला सुख असावा, शांती असावी आणि जीवनामध्ये आनंद असावा. कुणाला तरी वाटतंय का हो दुःख असावा? रात्रंदिवस तुमची माझी एकच तरमळ आहे की सुख मिळावा, सुख मिळावा, सुख मिळावं. पण खरं सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये सुख कुठंच नाही, लक्षात ठेवा. नुसत्या सुखाचा भास होतो तुमच्या माझ्या जीवनामध्ये, पण त्या क्षणिक सुखाच्या पाठीमागं भरपूर दुःख दडलं गेलेलं आहे. एखाद्या श्रीमंताला वाटत असेल माझ्यासारखा सुखी या जगामध्ये कुणीच नाही, पण बाबांनो लक्षात ठेवा, त्याच्यासारखा दुःखी जगामध्ये कुणीच नाही. कारण त्याला संध्याकाळी झोपेची गोळीच खावी लागते. जो देखे सो दुखिया मामा, 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 जो देखे सो दुखिया मामा. दुखिया कोई नहीं रे, दुखिया कोई नहीं रे, तो देखे तो दुखिया बाबा, तो देखे तो दुखिया बाबा. दुखिया कोई नहीं रे, दुखिया नहीं रे, दुखिया बाबा, तो देखे दुखिया बाबा. माणसाच्या जीवनामध्ये कुणी सुखी नाही, सुखी नाही. नुसत्या सुखाचा भास होतो तुमच्या माझ्या जीवनामध्ये. एक साधक तुकाराम महाराजाकडे गेला, महाराजांना विचारलं, महाराज आमच्या जीवनामध्ये सुख नाही, शांती नाही आणि जीवनामध्ये आनंद बी नाही. मग जीवनामध्ये जर सुख, शांती, आनंद जर पाहिजे असेल, महाराज सांगा ना काय करावं लागल? आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करो द्यावा, आपुला तो एक देव करो द्यावा, आपुला तो एक देव करो द्यावा, आपुला तो एक
आपुला तो एका देव करून द्यावा 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 तेने बिना रति माई के दुकाती जनती रति माई के दुकाती जनती तेरे बिना तेरे बिना शिवा दुख माई का दुकानी माई का दुकानी जीवनामध्ये जर सुख शांती आनंद पाहिजे असेल तर देव आपला करावा लागतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय सुख नाही. देव आपला करावा लागतोय. आणि देव जर आपला करायचा असेल, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का हो? असं पैशानं जर देव प्राप्त झाला असता, श्रीमंत मंडळींनी तुम्हाला मला परमार्थ करू दिला नसता. देव जर आपला करायचा असेल, अंतकरणामध्ये भक्ती असावी लागतीये, भक्तीमध्ये भाव असावा लागतोय आणि त्या भावामध्ये प्रेम असावं लागतं. देव भक्तीचा आहे, देव भावाचा आहे आणि देव फक्त प्रेमाचा आहे. तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे गरीब आहेत श्रीमंत आहे याचं देणं घेणं नाही माझ्या देवाला. जसा भाव तसा देव आहे. म्हणून अंतकरणामध्ये भक्तिभाव आणि प्रेम जर असेल तर देव आपला होतोय. आणि जोपर्यंत देव आपला होत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुख नाही, शांती बी नाही आणि आनंद बी नाही. लक्षात ठेवा. कारण येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. खरं सांगा बरं, येताना आपण काय घेऊन आलो तो काहीच आणलं नाही. जाताना आपण काय घेऊन जाणार आहेत? गाडी म्हाडी बंगला सगळं 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 टाकून एक दिवस तुम्हाला मला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. अरे येताना काहीच आणलं नाही आणि जाताना आपण काय घेऊन जाणार आहेत? का जाणार आहेत काही? आमचं नातू नाही बघायला बाबा तोंडाकड. मुलगा नाही पण नातू तरी कीर्तनकार होतो का काय कोणाला ठेवा. विठ्ठल लक्षात ठेवा. येताना काहीच आणलं नाही, जाताना आपण काय घेऊन जाणार आहेत? जाणार आहेत काय रामबाप्पा घेऊन? एखादा चक फीक काही. आता येतानीच आपण काही आणलं नाही. प्रत्येकाला माहित आहे आपण येतानी कसं आलो आणि जातानी आपण कसं जाणार आहे. कमरेचा करदोडा सुद्धा ठेवत नाही. तरी सुद्धा माझं 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 म्हणून अज्ञानपणानं माणसाच्या जीवनामध्ये आपण दुःख भोगू लागलेलं आहे. हेच खरं माणसाच्या जीवनामधलं अज्ञानपण आहे. येताना काहीच आणलं नाही आणि जाताना आपण काहीच घेऊन जाणार होय अण्णा. येतानी घेऊन आलास का, जातानी घेऊन जाणार का? तो अभिमान भल्या
वा 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 वा, काही गोड प्रमाण दिलं व अण्णांनी. येताना काहीच आणलं नाही आणि जाताना काहीच घेऊन जाणार नाहीत. तुम्ही जरी सगळी म्हणलात, मी मात्र घेऊन जाणार आहे. आणि मी जर घेऊन जात असेल तर आपल्या सगळ्याला घेऊन जाता येतंय, एवढं जरी कळालं तरी आजच्या कीर्तनाचं पुण्य आहे. विठाला 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 विठाला. येताना नाही काही आणलं ना तरी माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला 3 गोष्टी नेता येतात. तुम्हाला मला 3 गोष्टी नेता येतात. एक, केलेली संताची संगत जीवनामध्ये कधीच वाया जाऊ शकत नाही. माऊलीने हरिपाठामध्ये सुंदर चिंतन केलं. संताचे संगती मनोमार्गतीन आकळावा श्रीपती. वा वा, हा. आकळावा श्रीपती. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. आकळावा श्रीपती. संताचे संगती मनोमार्ग आकळावा गोड प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं. संताचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंच. खऱ्या देवाची प्राप्ती जर जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर संताची संगत जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि संताची संगत जीवनामध्ये प्राप्त झाल्याबरोबर खऱ्या देवाची प्राप्ती होती आहे. आणि खऱ्या देवाची प्राप्ती करण्याकरताच संताची गरज माणसाच्या जीवनामध्ये महत्वाची. पहिलं जसं संताची संगत जीवनामध्ये महत्वाची आहे, त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. लक्षात ठेवा, पाप गेलं की दुःख गेलं आणि दुःख गेलं की जीवनामध्ये सुखच मिळालं. फक्त पाप नाहीस करावं लागतंय आणि त्या पापानं माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतंय. म्हणून या दुःखाला नाहीस करायचं असेल तर पाप नाहीस करावं लागतंय. आणि पाप नाहीस करायचं असेल भगवंताचं नाम मुखाला घ्यावं लागतंय. घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. पर्वत जळते पापाचे. पर्वत तळाले पापाचे. पर्वत तळाले पापाचे. घेता नाम नाम नाम, घेता नाम 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 विठोबाचे. पर्वत तळाले पापाचे. पर्वत तळाले पापाचे. घेता
घेता नाम 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 विठोबाला रे. पर्वत गळती बापाचे, पर्वत गळती बापाचे. जशी संताची संगत महत्वाची, त्याच्यापेक्षा भगवंताचं नाम सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. अव या जन्मातलं सोडा, जन्मोन जन्मी केलेल्या पापाचा दुःखाचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आणि तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचंच नाव का सांगितलं? दुसऱ्या देवाचं चालणार नाही का? का सांगितलं? त्याचं कारण आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विनाकारण जीवनामध्ये काहीच घडत नाही, याला सुद्धा कारण असलं पाहिजे. काय कारण आहे? विठ्ठल. विठ्ठल म्हणलं, वि म्हणजे विश्वात्मा, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीचा पती. ब्रह्म, विष्णू आणि महेश ज्या नामामध्ये सामावल्यात त्याचं नाव विठ्ठल आहे. विठाला विठाला अहो, सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आला, जगताचा सांभाळ करणारा भगवान विष्णू आला, आणि या जगताला शिक्षा देण्याचं काम जो शंकर महादेवाकडे, तो महादेव आला. ज्या विठ्ठलाच्या नामामध्ये 3 देव सामावल्यात त्याचं नाव विठ्ठल आहे. जशी संताची संगत महत्वाची, त्याच्यापेक्षा भगवंताचं नाम सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आता तिसरं राहिलं शेवटचं, परम अशा प्रकारचं अन्नदान, पवित्र अशा प्रकारचं अन्नदान. कारण अन्नदानासारखं दान जगतामध्ये कुठंच नाही हो. कुठं बी जा तुम्ही, एकदा जर अन्नदान केलं तर 42 कुळ्याचा उद्धार होतो. आई वडिलाच्या 21 आणि सासू सासऱ्याच्या 21, 42 कुळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य अन्नदानामध्ये, नुसतं अन्नदान. म्हणून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संताची संगत आहे, भगवंताचं नाम आहे, आणि पवित्र अशा प्रकारचं अन्नदान जिथं केलं जात आहे त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. विठाला विठाला. कारण भगवंताच्या नामचिंतनामध्ये जे पवित्र असणारं अन्न झालेलं आहे ते अन्नदान पवित्र अशा प्रकारचं दान आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. एखादा महाराज आहे, एखादा टाळकरी वारकरी माळकरी आमच्या अन्नासारखा आला, घराच्या ठिकाणी दिवाळी दसऱ्याचा आनंद आहे का हो? कारण पंढरीचे वारकरी अधिकारी ते मोक्षाचे. माळकरी टाळकरी वारकरी आला ना, आणि घरामध्ये अन्नदान केल्याबरोबर मोक्ष सुख त्या जीवनाला प्राप्त होत आहे. कारण आपल्याला संतांनी एकच सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष आणि आईशी साक्ष. वा 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 वा. किती कथाकार, किती कीर्तनकार हमेशा हेच म्हणतात. बरोबर आहे राकुंडे महाराज. मग मोक्ष म्हणजे काय सांगा बरं, कोण सांगतंय? आता इथं मोठमोठ्या फडावरली मंडळी आहेत, मोठमोठे कीर्तनकार 20-20, 25-25 हजार देणारे मोठमोठे कीर्तनकार येतात, सांगतात आपल्याला. मग आता मेलेवर तुम्हाला मला मोक्ष मिळेल का हे सांगता येत नाही. मग तुकाराम महाराजांनी का सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष आणि आईशी साक्ष बहुतांची. मग सांगा मोक्ष म्हणजे काय, सांगताय का कुणी? म्हणा ना अण्णा, तुम्हाला कशाला उभा केलंय? मी तर सांगतोच की, मी तर सांगायलाच आहे. पण मला वाटलं जरा अनुभवी माणसं आहेत, अनुभवी माणसांना काही माहित असेल. आलंय भागवत कथा, राम कथा, भव्य दिव्य सोहळा असतो अण्णा तुमच्या सासऱ्याला. मग कसं तुम्ही शिकला नाही? बरं मी सांगतोच आता, मोक्ष म्हणजे काय. आता मेल्यानंतर तुम्हाला मला मोक्ष मिळेल हे काही सांगता येत नाही, आपण तर खाली येत आणखी. पण जिवंतपणी सुद्धा मोक्ष सुख मिळण्याचं साधन या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतं. लक्षात ठेवा,
फक्त मुखामध्ये नाम घ्यावं लागतंय. हे सगळा मोह मायेचा बाजार आहे हो. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे 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 मेल्या मागे रडतील नारे तुटतील धागे दोरे मेल्या मागे तुटतील धागे दोरे राजा मायेचा बाधा राजा मायेचा बाधा राजा मायेचा बाधा राजा मायेचा बाधा नाही रे नाही हो नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी किती अवघड आहे, किती अवघड आहे, किती अवघड आहे. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिम मजा शिलये कल्या प्राण्या माझे माझे मनोनी मायेचा बाजार सगळा मायेचा बाजार. एकट्यानं यायचं आणि एकट्यानं जायचंय. तुमच्या बरोबर येताना कुणी आलं नाही, जाताना कुणीच तुमच्या माझ्या बरोबर येणार नाही. सगळा मायेचा बाजार आहे. आणि या मायेच्या बाजारामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. माया म्हणजे दुःख आहे. आणि या मायेला दुःखाला जर नाहीच करायचं असेल तर भगवंताचं नाम घेतलं, राम म्हणल्याबरोबर मोहाचा मायेचा जिथं क्षय होतो त्याच्यातून मिळणार जे सुख आहे अण्णा त्याचं नाव आहे मोक्ष सुख आहे. लक्षात ठेवा. विठाला विठाला जिवंतपणी सुद्धा मोहाला मायेला दुःखाला बाजूला करायचं असेल तर फक्त भगवंताचं नाम घ्या. मुखानं नाम घेतल्याबरोबर मोह मायेचा जिवंतपणी जिथं क्षय होतो त्याच्यातून मिळणारं जे सुख आहे त्याचं नाव आहे मोक्ष सुख. आणि म्हणून मोक्ष सुख मिळण्याचं साधन भगवंताच्या नामचिंतनामध्ये. म्हणून जगदवंदी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीकडे गेले. बघा, ज्ञानदेवी रचिला पायान तुका झालाशे कळस. पण ते तुकाराम महाराज लहान झाले, लहान. आणि लहान झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीकडे गेले आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावर नतमस्तक झाले आणि हात जोडून काय म्हणू लागले. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बापा
कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप तुम्ही संत माया बाप कायमी पतिता कीर्तिवानो दराया कारण अवतार तुमा दराया कारण कायमी पतिता कीर्तिवानो अवतार तुमा दराया कारण अवतार तुमा दराया तुम्ही संत माया बापा कृपावंता कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो तुम्ही संत माया बापा कृपावंता कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो तुकाराम महाराज लहान झाले लहान. मी हमेशा सांगत असतो माणसाच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये लहान व्हावं लागतं. लहान होण्याचं शिकावं लागतंय. परमार्थामध्ये मान अपमान सहन करावा लागतोय. तुकाराम महाराज लहान झाले आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावर नतमस्तक झाले आणि माऊलीला विनंती करू लागले, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. माऊली मी लहान आहे हो, लहान. तुम्ही महान संत आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत. मी तुमची कीर्ती काय वाणावं, माझ्यासारख्या मुखानं काय वर्णन करावं. कारण तुम्ही जगताचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. माणसाच्या जीवनामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. या विश्वाला जगाला ज्ञान देण्याचं काम माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आणि ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला गेला आणि या जगताला ज्ञान दिलं. ज्ञान माऊली या शब्दामध्ये अशी ताकद आहे ना. आई आहे, आई. जगामध्ये सर्वात प्रेम देणारं पात्र जर कुठलं असेल तर आईचं लक्षात ठेवा. पण आई आपल्याच मुलाची आई आहे, दुसऱ्याची आई होऊ शकत नाही. पण माझी ज्ञानेश्वर माऊली एक अशी माऊली आहे, या जगताला ज्ञान देणारी ज्ञानेश्वर माऊली या जगताची आई हो. या जगताची आई असणारी ज्ञानेश्वर माऊली. आनंद म्हणून या ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ तुकाराम महाराज गेले, नतमस्तक झाले. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. आई वडील मुलाला जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, पण त्या मुलावर संस्कार घडविण्याचं काम हे जीवनामध्ये संत करतात. लक्षात ठेवा, संताशिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. आई वडिलापेक्षा सुद्धा जगामध्ये एकच पात्र आहे, त्याचं नाव संत आहे. विठाला विठाला. तुम्ही कृपावंत आहेत, तुम्ही आशीर्वाद देणार आहेत. एखाद्या वेळेस देव तुम्हाला मला शिक्षा करील, पण संत एवढे दयाळू आहेत, संत एवढे कृपाळू आहेत. लक्षात ठेवा, संताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. किती ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता
कापे यम. नुसतं तुकाराम 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 म्हणल्याबरोबर यम थरथर 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 कापला जातोय. ज्या संताच्या नामामध्ये ताकद आहे ते महान संत आहे, दयाळू कृपाळू अशा प्रकारचे संत आहेत. तुम्ही कृपाळू आहेत, दयाळू आहेत. तुमच्यासारखी दयान तुमच्यासारखी कृपा कुणावरच नाही हो, कुणाचीच नाही. ज्या ज्ञानेश्वर माऊलींचं आपण आळंदीला जाऊन दर्शन घेतोत ना, अगोदर इंद्रायणीचं स्नान करतो आणि इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर माऊलींच्या दर्शनाला जातो. लक्षात ठेवा, ज्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिली नाही, इंद्रायणीमध्ये ज्या माऊलीला आंघोळ करू दिली नाही, त्याच माऊलीच्या दर्शनाला तुम्ही आणि मी त्या इंद्रायणीचं स्नान करून माऊलीच्या दर्शनाला जातो. काही सामर्थ्य असेल माझ्या माऊलीकडे, लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचे असणारे माऊली आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही महान संत आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे. तुम्ही अवतार धारण केलेला आहे. त्याचं काय कारण? अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्ही धरावे धराया कारण, अवतार तुम्ही धराया कारण, अवतार तुम्हा धराया अवतार धराया अवतार धराया अवतार उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, अवतार तो धराया अवतार तो धराया उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, अवतार अवतार तुम्हा धराया कारण. विनाकारण नाही तुम्ही अवतार धारण केला. हा विनाकारण नाही अखंड हरिनाम सप्ताह. कारण इथं संतांचं सानिध्य आहे, नामचिंतन आहे, परम अशा प्रकारचं अन्नदान आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामचिंतन आहे. अखंड 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 आहे. लक्षात, अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. कारण सगळी ज्या त्या मार्गाने आपली आपली सेवा या ठिकाणी करतात माईबापांनो. आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवेलाच किंमत आहे हो. इथं सेवा केली की निश्चित मेवा मिळतोय. कारण मेवा जर जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल सेवेचा, तर इथं सेवा करावी लागते. इथलं झाडून बी काढलं, कचरा बी बाजूला काढला, तर इथं सेवा घडली जाते. कारण इथली सेवा जीवनामध्ये कधीच वाया जात नाही. त्याचं कारण आहे इथं केलेली निष्काम सेवा आहे. आणि निष्काम सेवा माझ्या भगवंताला आवडते. आणि निष्काम सेवेचं किती अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी पुण्य जीवनामध्ये प्राप्त होतंय. म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून अखंड सेवा घडली जाते. तुका म्हणे सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हे म्हणे सेवा
पांडवाचा मृदंग नुसता बंग बंग बंगच करतोय बाबा. कारण सेवा आहे ती पांडवाची त्या पद्धतीची. आमच्या रामबाप्पाकडे सेवा वेगळीच असते. सगळ्या लोकांना अन्नदान द्यायचं. कुणी राहिलेत मगा तर अलाउन्स करीत होते, कृपया हात जोडून नम्रतेची विनंती आहे, जागा शिल्लक आहे, जेवायला या, जेवायला या, जेवायला या, जेवायला या. सगळं गावच जेवते हो. काय जीवनामध्ये आनंद आहे लक्षात ठेवा. 8 दिवस सकाळी नाश्ता, चहा, जेवण. संयोजक मंडळी, तरुण मंडळी लगे रामकथा संपली की लगेच सांगतात जाग्यावर बसा, इथं चहा आहे तुम्हाला. काय सेवा आहे माणसाच्या जीवनामध्ये बाबांनो. अरे जीवनामध्ये केलेली सेवा कधीच वाया जाऊ शकत नाही. सेवेचं पुण्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. हे विनाकारण नाही, याला सुद्धा कारण असलं पाहिजे. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या देव वेडावला, या धन्य धन्य ते वैष्णव सदान, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. बोला धन्य धन्य वैष्णव सदान, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य धन्य ते वैष्णव सदान, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य वैष्णव सदान, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी. 4 दिवस झाला आपला पांडुरंग सुद्धा वेडा झाला. व वेडा झाला, वेडा झाला, देव वेडा झाला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवानं वैकुंठ सोडलं, स्वर्ग सोडलं आणि या मृत्यू लोकामध्ये संताच्या सानिध्यामध्ये देव आला. संताच्या जवळ देव आला. देव वेडा झाला. देव कशानं वेडा होतो? नुसत्या भक्तीनं वेडा होतो, देव सेवेनं वेडा होतो. म्हणून देव वेडा झाला, वेडा झाला आणि संताच्या सानिध्यामध्ये आला. कारण अवतार तुम्हा धराया कारण,
उद्धरावया जन जड जीव. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माऊली तुमचं अवतार घेण्याचं कारण आहे म्हणले, विनाकारण नाही तुम्ही अवतार धारण केला. संत विनाकारण अवतार धारणच करीत नाहीत. कशासाठी? जड जीवाचा उद्धार करणं हे संतांचं कर्तव्य आहे. म्हणून तुमच्या माझ्या सारख्या जड जीवाचा उद्धार करण्याकरता संतांनी अवतार धारण केला. माऊलीने किती पराक्रम केला हो. जड भिंत चालवली ना. वेडे असणाऱ्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ना. वरी बैसोनिया चालविली भिंती, वरी बैसोनिया चालविली भिंती, चालविली भिंती रसिकेती, चालविली भिंती रसिकेती. सांग देवा प्रती दिली भेटी, हो सांग देवा प्रती दिली भेटी. जरीचंद महाराज जर उभा राहिले ना टाळ घेऊन, प्रमाणाला कमीच नाही. चांगले चांगले महाराजाले गार करतात. आता माझी काही पंचायत आहे. तोंडातून शब्द निघाला की प्रमाण. ही टोकणी आहे ना आपली इटकुरची, त्या टोकणीवर कीर्तन होतं. आणि काका पिसाळ महाराज उभा राहिलं, त्या माणसानं मी तोंडातून शब्द काढला की प्रमाण म्हणायचं. मला सांगूनच दिनात. अभंग तर तसाच राहिला. शब्द काढला की प्रमाण, शब्द काढलं की प्रमाण. मी गेलो त्यांचे पाय धरले. पाय म्हणलं, महाराज आम्हाला सांगू द्या की थोडं काही. एक जण कोटळवाडीचा माणूस आला आणि म्हणला, बाबा अभंग तसाच राहिलाय, वेळ तर थोडी राहिली आणि प्रमाणामागं प्रमाण, प्रमाणामागं प्रमाण जरा कमी करू. त्या माणसाला लय राग होता. टाळ खाली आदळला आणि बाहेर निघून गेले. म्हणले, बघा तुमचं कीर्तन आणि तुमचं सगळं. कारण एवढा पाटा होता, कसलं बी कीर्तन करा सुद्या, तोंडातून निघालं की प्रमाण. तसं आमच्या महाराजाचं आहे. बोधले बाबा बरोबर सारखे असतात, नारायण महाराजा बरोबर सारखे असतात, सगळ्या महाराजा बरोबर सारखेच असतात गाडीमध्ये. आणि आमची त्यांची बी अशी कधी मधी चांगली भेट होती. बरोबर आहे ना. आपण बी उमरग्यापर्यंत गेलो, आमची बी चांगली नीट केली तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. आणि आता कसं झालंय, दोघं युवाई पिटीवर एक युवाई बसले तर इकडं म्हणायला एक युवाई बसले. चांगली जोड लागली तुमची. धन्यवाद आहे. कारण भरपूर पाठ आहे बिचाऱ्याला. सगळं जीवनच यांनी समर्पित त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून कसं आहे, मोठमोठ्या फडावर जरी गेलं, बऱ्याच लोकांना पाटाच नसतोय. कीर्तन करायला विचारतात, महाराज अभंग कोणचा घ्यायचा आहे. आणि मग किती बी सोपा काढू द्या, लगेच मोबाईल काढायचं नाही तर हातावर टिपून घ्यायचं. पण ती मोबाईल बी काढीत नाहीत आणि काहीच करीत नाहीत. बिचारांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद आहे. विठाला विठाला अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करणं हे संतांचं कर्तव्य. जड भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. नवे मेलेला मृत व्यक्ती सुद्धा जिवंत केला. हे नवल नाही, पण माझ्या माऊलीने मुलीचा मुलगा केला. महाराज मुलीचा मुलगा केला आणि या जगताला सांगितलं की अवतारामध्ये काय सामर्थ्य आहे. विठाला विठाला. एका राजाला 7 मुली झाल्या
आणि राजानं सांगितलं 8वी झाली की मुलीला न तुला बी ठार करून टाकील म्हणले. बघा, वाहिला उद्वेग दुःखची केवळन भोग नेते फळ संचिताचे, कर्मानं संचितानं प्रारब्धानं 8वी मुलगीच झाली. मग मुलगी झाल्यावर राणी थरथर थरथर कापू लागली, पंचप्राण व्याकुळ झाले, म्हणली आता काही माझं खरं नाही. पण दाशी हुशार होती, म्हणले राणी साहेब घाबरू नका, घाबरू नका म्हणले, मी राजाकडे जाते आणि राजाला सांगितलं मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला सांगते म्हणली. आता 8वा मुलगा झाल्यावर राजाला आनंद झाला, गावामध्ये पेढे साखर वाटायला सुरुवात केली, आनंद उत्सव साजरा झाला. फक्त त्या राणीला अंदाशीलाच माहित आहे मुलगा का मुलगी. मुलाचे कपडे परिधान केले, घोड्यावर बसवलं, प्रधानाबरोबर इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरवू लागला. मग 21 वर्षाचा झाला, 21 वर्षाची ती मुलगी मुलग्या रूपानं. मग राजानं एका दिवशी प्रधानजीला बोलावलं, सगळ्या प्रधानजीची मीटिंग घेतली आणि सांगितलं प्रधानजीली माझा मुलगा 21 वर्षाचा झालेला आहे, त्याला सुंदर अशा प्रकारची मुलगी पहा आणि माझ्या मुलाचं लग्न लावून द्या म्हणले. पिकलेलं पान आज ना उद्या गळून जाणार आहे, सगळं राज्य त्याच्या स्वाधीन करतो. प्रधान मंडळी गेली, सुंदर मुलगी पाहिली आणि त्याच्याबरोबर लग्न लागलं. लग्न लागून सुद्धा कुणालाच माहित नव्हतं की मुलगा का मुलगी आहे म्हणून. लग्न लागलं, एकांताची वेळ आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. ते मुली रूपी मुलानं विचार केला, अपमानित जीवन जगण्यापेक्षा म्हणला प्राणाचा त्याग केलेला बरा. रात्री 12 वाजता उठला, हातामध्ये दोर घेतला, घनदाट अरण्यामध्ये गेला आणि एका झाडावर चढून गळ्यामध्ये फास टाकला. आता म्हणला मरण्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये माझ्या. गळ्यामध्ये दोर टाकला, नाशी खाली उडी मारावी इतक्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई, सोपानदेव विठ्ठलाच्या भजनामध्ये विठाला 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 विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये निघाले माऊली. यानं विचार केला मी आत्महत्या करणार आहे, माझा प्राण जाणार आहे, पण ज्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे त्यांचं दर्शन घ्यावं आणि गळ्याला फास टाकून आपण आपलं जीवन संपवावं. गळ्यातला दोर बाजूला काढला आणि बाजूला काढल्यानंतर झाडाहून खाली उतरला. कपडे मुलाचे आहेत पण मुलगी आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर गेली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर मस्तकावर हात, पायावर मस्तक ठेवलं आणि हात जोडलं. माऊलीने आशीर्वाद दिला, उठ मुला, सुखान संसार कर, माझा आशीर्वाद आहे तुला. हृदय भरून आलं, कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू आले. माऊली, मी मुलगा नाही हो, मी मुलगी आहे आणि अपमानी जीवन जगण्यापेक्षा प्राणाचा त्याग केलेला बरा म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी आलेला आहे. माऊलीने अंतर्यामी दृष्टी लावली तर मुलगी होती, पण माऊलीने विचार केला मी दिलेला आशीर्वाद खोटा ठरणार नाहीये. माऊलीने मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं जा मुला, माझा आशीर्वाद आहे तुला, तू सुखान संसार कर. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. निमिष मात्रे देह पालटिला, निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. काय गोड प्रमाण दिलं हो.
मस्तकावर हात ठेवल्याबरोबर मुलीचा मुलगा झाला आणि माऊलीने आशीर्वाद दिला, जा मुला, सुखानं संसार कर, माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. घरी गेला आणि आईला सांगितलं, आई घाबरू नको, चिंता करू नको आई, एका संताचा मला असा आशीर्वाद मिळालेला आहे, माझ्या मस्तकावर हात ठेवला, उठ मुला, सुखानं संसार कर, असा आशीर्वाद मला माऊलीने दिलेला आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावया जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करणं हे अवताराचं कार्य आहे, संताचं लक्षात ठेवा. तुकाराम महाराज माऊलीकडे गेले आणि सांगितलं, माऊली, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आणि याच्यासाठी काय करावं? अभंगाचं तिसरं चरण. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढवया 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 सुख भक्ती भाव धर्म, वाढविले 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 सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुमा धराया कारण, 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 अवतार तुमा धराया कारण. वाढवा वया सुख. तुम्हाला मला सुख जर वाढवायचं असेल ना, तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, सुख वाढवायचे असेल, भक्ती आणि भावच महत्वाचा आहे. भक्ती आणि भाव निर्माण केलं की सुख वाढलं जातंय, आणि सुख वाढलं की जीवनामध्ये आनंद वाढला जातोय. कारण इथं आनंदाच्या डोही आनंद तरंगे.
इथं दुःख बी नाही, संकट बी नाही आणि काहीच नाही बाबांनो, सगळा आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे सभया भंडारी अवना परमानंदुरे सभया भंडारी अवना परमानंदुरे सभया भंडारी अवना परमानंदुरे सभया भंडारी अवना परमानंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे सगळा आनंद आहे, सगळा आनंद आहे, सगळा आनंद आहे. आनंद आहे म्हणून तर एवढा मोठा हार गळेमध्ये ठेवलाय म्या. त्याचं कारण सांगू का? आजच्या पंक्तीवाल्याने पोलीस पाटलांनी ह्याने विचार केला, पाकिट घेणाऱ्या महाराजांना आपण चांगलं मोठाली हार आणतो आणि फुकट महाराजाला कशामुळे हार म्हणले चांगला आणायचा नाही, म्हणून पोलीस पाटलाने चांगला हार आणलेला आहे, म्हणून आतापर्यंत हार ठेवलेला आहे. आता हार बाजूला काढायची वेळ आली पोलीस पाटील बर का. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हातानं टाळी, विठोबा रुक्माईचं भजन भक्तीनं, भावानं आणि प्रेमानं घ्यायचंय. विठोबा रुक्माई देव विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई बोला बोला टाळी बजाव विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई ललिता देवा हरी हर पंढरीनाथ भगवान माऊली महाराज रामभक्त हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर 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 वाढवा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. सुख जर वाढवायचं असेल तर भक्ती वाढवावी लागते, वजन वाढवायचं असेल तर जेवण भरपूर वाढवावं लागतंय. तसं सुख पाहिजे असेल भक्ती वाढवावी लागते, भक्तीमध्ये भाव वाढवावा लागतोय. वाढवावया सुख भक्ती भाव धर्म. सगळ्यापेक्षा शब्द धर्म मोठा आहे, लक्षात ठेवा. धर्म तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत धर्म जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आणि मी जिवंत आहे. अरे धर्म जर बुडाला तुमचं माझं काहीच खरं नाहीये. म्हणून आपसामधले मतभेद बाजूला सारा आणि धर्माच्या रक्षणासाठी एकत्र येणं हे काळाची गरज आहे. धर्म टिकला पाहिजे, धर्म जगला पाहिजे आणि धर्माचं आचरण पालन तुम्ही आणि मी करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस धर्म बुडाला जातो त्यावेळेस भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतो. बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवे ना भार मजा सोसवे ना भार मजा बुडविला धर्म झाला फार सोसविला भार मजा सोसवे ना भार मजा. कारण धर्माचं रक्षण हे काळाची गरज आहे. धर्म जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जीवन आहे. धर्म बुडला की देवाला अवतीर्णच व्हावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून धर्माचं रक्षण करणं हे काळाची गरज आहे.
आणि धर्माचं रक्षण करण्याकरता या परमार्थाच्या साधनेमध्ये तरुण मुलांची गरज आहे. आज तरुणांनी इकडे यावं लागते हो. तरुण इथं आल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही, परमार्थाची साधना त्यांच्या जीवनामध्ये कळणार नाही. म्हणून आपल्या मुलाला संस्कार घडविणं आज काळाची गरज आहे. आणि ते संस्कार जीवनामध्ये जर घडवायचे असतील, आपण अगोदर माळकरी व्हावं लागतंय, टाळकरी व्हावं लागतंय आणि परमार्थाच्या साधनेमध्ये आपण यावं लागतंय. आपण जर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तर आपला मुलगा निश्चित माळ घातल्याशिवाय, आपण जर पंढरीची वारी केली तर मुलगा वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, कारण आज दशमी बर का, उद्या पंढरपूरची वारी एकादशी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवास, गाई नहरनिसी मुकी नाम. पंढरीची वारी आहे माझ्या घरी म्हणले, अनिक न करी तीर्थव्रत, मी कुठलं व्रत करीत नाही, कुठल्या तीर्थाला जात नाही. आणि आमचं अण्णा काशी तीर्थयात्रेला गेल्याशिवाय राहतच नाही. बरोबर आहे ना अण्णा? आम्ही बी 3दा काशीला गेलोय की, काशी करून आलोय मी बी. पण लक्षात ठेवा, पंढरपूर सारखा आनंद नाही बरं का जीवनामध्ये. त्याचं कारण सांगतो ना. आपण काशीला गेलो, गंगेसारखं तीर्थ आहे, देवासारखा देव आहे भोलानाथ, पण तिथं संत नाहीत. माझ्या पंढरपूरला चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, पुंडलिकासारखा संत आहे आणि पांडुरंगासारखा देव आहे. जिथं त्रिवेणी संगम घडला जातोय त्याचं नाव पंढरपूर आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, कुठल्या तीर्थाला व्रताचा विचार करू नका, फक्त 15 दिवसाची एकादश धरा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला आणि संताच्या सानिध्यामध्ये पंढरीची वारी करा. वारकरी टाळकरी माळकरी व्हा, तरच आपला धर्म टिकला जाणार आहे. म्हणून वाढवावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे बर का. कारण कसं आहे, कुळाचा उद्धार करायचा असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. का हो? तुम्ही म्हणताल आमच्या कुळाचा नामची काय गरज आहे. लक्षात ठेवा, एखाद्या देवानं शाप दिला ना ह्या पांडुरंगानं मला, त्याची भक्ती केली, त्याचं नामचिंतन केल्याबरोबर त्या देवाच्या शापातून मुक्तता होतीये. पण आपल्या कुळाचा जर शाप आपल्या मस्तकावर बसला, 3 पिढ्याला त्याचं दुःख भोगावं लागतंय. म्हणून कुळाचारी नाम विठोबाचे, देवाचं नाव घेतल्याशिवाय, विठ्ठलाचं नाव घेतल्याशिवाय आपण कुळाच्या शापातून मुक्त होत नाहीत. हे महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागलं, वाढवावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावया जन जड जीव. बरोबर 11ला 10 मिनिटं कमी असताना जे विठ्ठल होईल बर का. कारण आता पूर्ण भजनी मंडळी आलेले आहेत, यांचं गोड अशा प्रकारचं गायन आपल्याला ऐकायचंय. गावच्या महाराजाचं काय चलत राहते तुम्हाला सांगतो. तुका म्हणे कसन जसं असल तसं चलत राहते. म्हणून बरोबर आता काका मागाच म्हणले, रात्रीच्या महाराजांनी लय लांबविलं. मी म्हणलं मी नाही लांबवितो, रात्रचा कडता काढून घेऊतो म्हणलं आपण. बरोबर आहे, आपण एक 10 मिनिटानं 15 मिनिटानं लवकर सोडू. काय आपल्याला देणं का घेणं, वाजवा रे वाजवा. बरोबर आहे ना, काहीच देणं बी नाही घेणं म्हणे. काय 11:15 सोडूत आपण. विठाला प्रत्येक कीर्तनकार छत्रपती शिवाजी राजाचं आणि संभाजी राजाचं का नाव घेतात तो, त्याचं सुद्धा कारण आहे. होती जिजाऊ म्हणून दारात दिसली तुळस, आणि होत्या जिजाऊ म्हणून मंदिरावरला दिसला कळस. जिजा माता नसत्या तर दारातली तुळस दिसली नसती, मंदिरावरला कळस दिला नसता. अरे ज्या जिजाऊ मातेनं आपल्या पुत्राला छत्रपती शिवाजी राजाला जन्म दिला, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं,
आणि हिंदू सगळ्या जाती गोतीला एकत्र करून आपल्या धर्माचं रक्षण करणारा खरा जर राजा कोण असेल, छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. हेच अवताराचं कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावया जन जड जीव. तुकाराम महाराज माऊलीकडे गेले, माऊलीला सांगू लागले, माऊली, जड जीवाचा उद्धार करणं तुमचं कर्तव्य, सगळं कळालं म्हणले. पण चंदनाच्या ठिकाणी जे गुण आहेत ना, गुण, ते गुण संताच्या ठिकाणी कसे आहेत, अभंगाचं शेवटचं. तो म्हणे गुण चंदनाचे आहे, तो म्हणे गुण चंदनाचे आहे, तो म्हणे गुण चंदनाचे आहे, तो म्हणे गुण चंदनाचे आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे आहे, तुका म्हणे गुण चंदनाचे आहे, तुका म्हणे गुण चंदनाचे आहे, तुका म्हणे गुण चंदनाचे अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तो इथे तुम्ही अवतार तुम्हा
उताराया जना जडादेवा उतरया जन जड जीव जड जीव जड जीव आ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी अंतैशे तुम्ही जगी संतजन. स्पीकरवर झोपला का काय जरा
दिके आवाज जरा थोडा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीन तैसे तुम्ही जगी संत जन. कारण चंदनाचाच दृष्टांत का दिला हो संतांना? त्याचं कारण आहे. कारण चंदन एक असा आहे, हा चोरटा चंदन नाही बर का, सुवास देणारा चंदन, मलयागिरी नावाच्या पर्वतावर असणारा, कारण सुंदर अशा प्रकारचा गोड सुवास देणारा एक चंदन आहे. एका डोंगरावर आहे, तिथं बाबडीचं आलं, बुरीचं आलं, खराट्याचं आलं, सराट्याचं आलं, सगळी झाडं आली आणि त्या चंदनानं आपल्या समान करून टाकली. एखाद्या संताच्या जवळ जा, आपल्या समान करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयाला. तसं त्या चंदनानं बुरीच्या बाबळीच्या सगळ्या झाडाला आपल्या समान करून टाकलं. त्याच पर्वताच्या कडेला एक वेळूचं झाड होतं. वेळूचं बघा दृष्टांत कसा दिला महाराजांनी. एक वेळूचं झाड आहे, त्या वेळूच्या झाडाजवळ आमचा चंदन गेला आणि त्या चंदनानं सांगितलं, बाबा अरे प्रत्येक झाडाला माझ्या समान करून टाकलंय. वेळूच्या झाडाला सांगितलं, तू माझ्या जवळ का येत नाहीस? त्या वेळूच्या झाडानं चंदनाला सांगितलं, म्हणले तुझी मला गरज नाही. ते वेळूचं झाड चंदनाच्या जवळ गेलं नाही म्हणून तसं एकटंच बाजूला राहिलं. कारण त्याच्या अहंकाराच्या अभिमानाच्या गाठी होत्या. तिथं आमचे संत गेले, त्या संतांनी वेळूच्या झाडाला तोडलं, अहंकाराच्या अभिमानाच्या गाठी साळल्या, त्याच्यामध्ये भगवी पताका घातली. जे चंदनाला जमलं नाही ते आमच्या संतांनी केलं. त्या वेळूच्या झाडामध्ये भगवी पताका घातली, त्या वेळूच्या झाडाला खांद्यावर घेतलं, चंद्रभागेमध्ये नेहून बुडवलं. नवे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आमच्या संतांनी घडवलं. तेव्हापासून वेळूच्या त्याच्यामध्ये भगवी पताका आहे आपली बाबानो. म्हणून त्या चंदनाला न जमणारं कार्य आमच्या संतांनी केलं. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावया जन जड जीव. ज्या संतांनी आपल्याला परमार्थाची साधना सांगितली, संतांनी तुमच्या माझ्यावर आनंद अशा प्रकारचे उपकार केले, त्या संताचं भजन भक्तीनं, भावानं आणि प्रेमानं घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बोला टाळी बजाव. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. बोला तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा टाळी. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. 20वा वर्धापन दिनानिमित्त मौजे पाथर्डी येथील अखंड हरिनाम सप्ताहातली आजी 4थी सेवा. हरिभक्त परायण आपले गावचे सुपुत्र विलास महाराज पिंगळे यांच्या अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे. त्यांचे सर्व गावकऱ्यातर्फे आभार. यानंतर
लगेच गंभीरवाडी येथील जागराचा कार्यक्रम होईल. उद्याचे कार्यक्रम, उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण गाथा मूर्ती दत्ता महाराज आंबेडकर यांचे ठीक वेळेत 9 ते 11 होईल. आणि त्यानंतर हरिजागर दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळ कळंब यांचा होईल. आणि बाकीचे दिवसभराचे कार्यक्रम नित्यनेमाप्रमाणे. ज्ञानदेव तुकाराम